दिंडी सोहळ्याने दुमदुमली एक चक्रा नगरी। 100 दिंड्यांचा सहभाग। नेत्रदीपक सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी। सेलूपासून काही अंतरावर असलेल्या असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान केळझर येथील सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती आणि महालक्ष्मी उत्सवानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात परिसरातील 100 दिंड्या सहभागी झाल्याने भजन व टाळ मृदुंगाच्या गजरात केळझरची एकचक्रा नगरी दुमदुमून गेली। हजारो भाविकांनी दहीहंडी आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरात सिद्धिविनायक देवस्थानाच्या वतीने गणेश जयंती महालक्ष्मी उत्सवानिमित्त दिंडी सोहळा काला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात दिंड्या सहभागी झाल्या होत्या। या सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। हा नेत्रदीपक सोहळा पाहण्याकरिता विदर्भातून हजारो भाविक रात्रीपासून मंदिरात दाखल झाले होते। टाळ मृदंगांचा निनाद, भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भजनी मंडळी भजन व टाळ मृदंगांच्या गजरात गावातून पालखी काढण्यात आली। दिंडी सोहळ्याच्या स्वागतासाठी रस्त्यावर स्वागत कमानी उभारून रंगीत रांगोळ्या काढून संपूर्ण रस्ते सुशोभित करण्यात आले होते। तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी केली होती। त्यानंतर काला व दहीहंडीचा लाभ घेण्यास भाविकांची गर्दी उसळली। लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली। नंतर सर्व भजन मंडळींना नारळ पान देण्यात आले। सप्ताहाच्या पहिल्या दिवशी विजय मुरारका व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सिद्धिविनायक व महालक्ष्मीचा अभिषेक करण्यात आला। या सप्ताहाची हरिभक्त परायण सायंकार महाराज बोरगाव मेघे व त्यांचा संच यांच्या भागवत कथा आणि काल्याच्या कीर्तनाची समाप्ती झाली। मंदिराचे अध्यक्ष माधव इरुटकर, सचिव महादेव कापसे, सदस्य सुभाष तेलरांदे, रामचंद्र इंगोले, गजानन नरड, अनिल तेलरांदे, महेंद्र घवघवे, अमोल जोगे, किशोर महाजन व नागरिकांच्या उपस्थितीत उत्सवाची सांगता करण्यात आली। आज सकाळी 5 वाजता महालक्ष्मीचा अभिषेक विजय मुरारकर नागपूर यांनी सहपत्नीक केलाय। राजाबाबू मुरारका वर्धा यांची उपस्थिती होती। या दिंडी सोहळ्याकरिता भजनी मंडळींना सुनील काटोळे यांच्या हस्ते पाणी वितरित करण्यात आले। दिंडी सोहळ्यात सेलू पोलीस ठाण्याचे पदाधिकारी उपस्थित होते। साहसिक न्यूजसाठी चैताली गोमासे, सेलू।